भगवंता काय करू, अरे कुठून मी पैसे देणार? पण भगवंता ज्या अर्थी तू मला पाठवलंस, माझ्याकडे पाठवलंस, त्या अर्थी यामागे तुझीच योजना असणार. भगवंताचा भक्त असा विचार करत असतो, तुझीच योजना असेल, माझ्या परीने काहीतरी प्रयत्न करतो. म्हणून त्या अतिथीला घेतलं आणि धरणीधर सावकाराकडे नरसीजी आले. इतके विनम्र होते ना, हात जोडले. सावकार शेठजी, हे माझ्याकडे आले होते, यांना जरा मदत हवी आहे. कसली मदत हवी आहे? पैशाची? होय, ते चुकतं करतील. नाही नाही नरसीजी, अशी कोणालाही मी मदत करणार नाही. तुम्ही त्यांना ओळखता? तुमची त्यांची ओळख आहे? नाही. कधी भेटलात? आत्ताच भेटलो. अहो मग कुठल्या बोलीवर तुम्ही त्यांना मदत करताय? कुठल्या बोलीवर? आजच्या भाषेत त्याला गॅरेंटर असा शब्द आहे. कुठला मदत करताय? नाही माहिती, पण भगवंताची भक्ती करत असताना तो इथं आलाय, काहीतरी मदत केली पाहिजे. धरणीधर सावकारानं नरसिंहजींकडनं एक लेखन करून घेतलं आणि काय लिहिलं? भगवान गोपाळ कृष्णाच्या आदेशानुसार या अज्ञात व्यक्तीनं मला पैसे देईपर्यंत मी नरसिंह मेहता केदारराव गहाण ठेवत आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. आणि नरसिंहजींच्या काळजात असं सर्रस इतकं वाईट वाटलं, कारण जो गोपाळ कृष्ण रोज भेटत होता, त्या केदार गायकांना रोज त्याचं दर्शन होत होतं, तो भगवंत भेटणंच थांबणार. किती दिवस माहिती नाही, किती काळ माहिती नाही. नरसिंहजींना वाटलं ही सुद्धा भगवंताचीच योजना. त्या अतिथ्याला पैसे दिले, नरसिंहजींनी निरोप घेतला आणि नरसिंहजी घरी आले. आता आजपासून केदारनाथ गायचा नाही. केदारनाथ गायचा नाही म्हणजे भगवंतापासून विरहात राहायचं. विरहात राहायचं म्हणजे भगवंत आपल्या गळ्यातली तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालणार नाही इतकंच. असू देत ना, कदाचित दुसरे राग गाऊन भगवंत आपलेसे होतील असा विचार केला आणि दिनोमानं सुरू केलं. या पारावरच्या लोकांना ही सगळी बातमी कळली. आता ते म्हणाले हीच संधी आहे, राजाकडे जाऊया, राजाचे कान भरूया, राजाचे कान भरूया. आणि राजाकडे आल्यानंतर त्यांनी इतकं या नरसिंहजींबद्दल सांगितलं, समाजात अंधश्रद्धा पसरवतात, वेगवेगळ्या गावांना लोक जुनागडमध्ये येतात. या जुनागडमध्ये यांच्या अंधश्रद्धेमुळे चोरी व्हायला लागली. तेव्हा नरसिंहजींचा हा प्रताप ताबडतोब बंद करा. राजानं हे सगळं बघितलं, ऐकलं आणि राजांनी या नरसिंहजींना बोलावणं पाठवलं. नरसिंहजींना बोलावणं पाठवलं. हात जोडून नरसिंहजी आले. नरसिंहजींना सांगितलं, तुमच्यावर इतके आरोप केले गेले की तुम्ही केदारराव म्हणता आणि गोपाळ कृष्ण चलित होऊन त्यांच्या गळ्यातला हार तुमच्या गळ्यात घालतात. आम्हाला हे सगळं बघायचंय. कसं कात्रीत पकडलं ना, याला परिस्थिती म्हणतात. सगळीकडनं संकट अशी येतात. नरसिंहजींनी त्या हुमायून बादशाला हात जोडले. माफ करा, केदारराव गहाण ठेवलाय, गहाण आहे, तो मी गाऊ शकत नाही. मी गेले कित्येक दिवस राग गायला नाही, भगवंताचं दर्शन मला सुद्धा झालं नाही. राजा सांगतात, हे जर मान्य नसेल तर मी केलेल्या कुठल्याही शिक्षेला तुम्ही पात्र ठरा. नरसिंहजी म्हणतात, असं करू नका, यापेक्षा मी गायन सेवा करतो. आणि दिवस ठरला. नरसिंहजी रोज भगवंताला साकडं घालतात, भगवंताला आपली चिंता मांडून दाखवतायत. आणि नरसिंहजी म्हणतात, नरसिंहजी भगवंताला विनवणी करतायत, या दिवशी भगवंता माझी परीक्षा घेतली जाणार आहे. या दिवशी तू प्रसन्न हो, नाहीतर माझ्यावर असलेला हा राग गहाण ठेवल्याचा आरोप तरी सगळं मिटवून टाक भगवंता. मला आता चिंता लागली, काय करावं. आता माझी
ते तुळशीचा माळ, तुळशीचा हार पाहिजे ना, त्याशिवाय कसा गोपाळ कृष्ण घालेल हार? म्हणून त्या तुळशीचा हार त्या कृष्णाला घातला आणि नरसिंहजी त्या गोपाळ कृष्णाला मनोमन नमस्कार करतात, मनातली चिंता त्याला बोलून दाखवतात आणि भगवंता, आज ही जी माझी परीक्षा तू चालवलीस, यातनं योग्य न्याय निवाडा काय तो तूच करशील, नाहीतर जी काही शिक्षा मला मिळेल ती शिक्षा भोगण्यासाठीची ताकद सुद्धा कृष्णा तूच मला दे. नरसिंहजींनी विचार केला, या भगवंताचा अवतार असणारा राजा, त्याला भूप असं म्हटलं जातं, त्या भूपापासून सुरुवात करूया. आणि म्हणून नरसिंहजी गायला लागतात, लखच्या चेतना कधी निर्माण होईल. आणि सगळे जण विचार करत असताना नरसिंहजी गायला लागतात, काय झालंय नेमकं, माझ्याकडे वेळ कमी उरलाय आणि त्यांनी आज मला विनंती केली 9:05 तरी संवाद. तसंही मी रोज वेळात कधी उल्लंघन केलं नाही, पण पुढचा सगळा कार्यक्रम बघता नरसिंहजी धरणीधर सावकार विचारतात, कुठून आणलं? ते आता सांगू बसत नाही, तू मात्र लिहून दे. केदार राग गहाळ नाही, आता मी तो सोडवला. तुम्ही मुक्तपणे केदार रागाचं गायन करू शकता. धरणीधर सावकाराकडे हे लिहून घेतलं, त्याच्या खाली त्याची स्वाक्षरी घेतली आणि लिहिलं खाली कृष्णार्पणमस्तु. आणि भगवान गोपाळ कृष्ण पुन्हा रूप पाडून नरसिंहजी जिथं गात बसले ना, तिथं त्यांच्या हातात ती चिठ्ठी आणून दिली. गुरु
नरसिंहजींनी जाणवतात आणि आता भगवंताचं गायन आपण करू शकतो. नवे नवे माझ्यावर जो हा आरोप केलाय ना तो भगवंतानीच आपल्याला त्याच्यातून सोडवलं. आणि तितकी आनंदाची भाव नरसिंहजी उठले आणि भगवंतापुढे हात जोडले आणि त्या भगवंताच्या समोर नाच करू लागले. काय म्हणू लागले? कान्हा रे नंदन कान्हा रे नंदन कान्हा रे नंदन. नरसिंहजींनी केदारनाथ गायला मात्र सुरुवात केली. हे जे सगळे राजाचे काम भरणारे होते ना गार पडले. काय झालं? मुंगाच म्हणता झाला. कोणी चिठ्ठी आणून दिली? चिठ्ठीत काय लिहून दिलंय म्हणून एकानं जाऊन ती चिठ्ठी बघितली. केदार मुक्त झाला, केदार मुक्त झाला, केदार सोडवला. आणि म्हणूनच नरसिंहजी गातायत नंदन नंदन कान्हा रे नंदन नंदन परमंदन हे दुःख नंदन परमंदन हे दुःख नंदन कान्हा रे नंदन नंदन कान्हा किती दिवस झाले मला